वेलकम टू अवनीस गजाली। दोघी जणी उठल्यात आता। आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज नाश्त्याला आहे लापसी, गरमागरम लापसी। बघूया आपण किचन मध्ये लापसी बनवते आहे। तर फ्रेंड्स ही बघा, ही मीडियम साइजची लापसी आहे, जास्त जाड नाहीये, बारीक आहे। ती तुपामध्ये भाजून घेतली आहे एकदम खमंग अशी। आणि इथे ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करून घेतलेत, काजू बदाम आणि मनुके थोडेसे घेतलेत। लापसीसाठी आपल्याला तूप आणि त्याबरोबर दूध सुद्धा लागणार आहे। दूध गरम आहे। तर आता आई लापसीला सुरुवात करेल। पाणी तापत ठेवलंय, त्याच्या पुढची रेसिपी आपण लगेच कंटिन्यू करूया। फ्रेंड्स, पाणी उकळलं आणि त्याच्यामध्ये आईने लापसी टाकली आहे आणि आता पाण्यात छान अशी शिजवून घ्यायची आहे। बघा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता लापसी शिजली आपली। शिजल्यामुळे ती फुगली आहे आणि त्यात हळद घातली आहे अर्धा चमचा। आता हळद ती पूर्णपणे लागेल हळूहळू लापसीला। आणि आपल्याला खोबरं सुद्धा लागणार आहे। छान असं ओलं ताजं ताजं खोबरं किसून घेतलंय मी। अजून आपल्याला लापसी शिजवायची आहे थोडा वेळ। इथे आपल्याला गूळ सुद्धा लागणार आहे। अजून आपली लापसी शिजते आहे, दाखवते मी तुम्हाला। पुन्हा आपण यामध्ये गरम पाणी ओतलंय शिजवण्यासाठी आणि तोपर्यंत गूळ बारीक चिरलेला आहे। आणि आता मी वेलची सोलून घेते। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता मगाशी लापसी किती होती आणि आता जवळजवळ पाहून टोप झालाय, शिजून फुगली आहे छान। आता आपण त्यामध्ये गूळ घालूया। गूळ व्यवस्थित मिक्स करूया। गरम गरम लापसी असल्यामुळे गूळ लगेच वितळणार आहे आणि यात लगेच आपण आता दूध घालूया। मी आता ह्यामध्ये हे 2 पेले दूध घालते। आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत थोडा वेळ शिजत ठेवूया, जेणेकरून लापसी आणि गूळ सगळं व्यवस्थित एकजीव होईल। यातच मी आता सगळे ड्रायफ्रुट्स घालते। वेलची पूड आणि ओलं खोबरं, सगळंच साहित्य आता आपलं झालंय घालून। तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही शिजत ठेवायची आहे। खास करून भरपूर तूप घातलेली छान अशी ही लापसी बाळंतिणीसाठी खूपच पौष्टिक असते। खास करून ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ही सकाळी डिश भरून खाल्लेली लापसी खूपच फायदेशीर ठरते। तर ही एक गोष्ट पण आपल्याला यातून लक्षात येईल। आता ही छान अशी शिजत ठेवूया, सगळं साहित्य एकजीव होऊ दे। मी झाकण ठेवते। कशी आहे लापसी? कशी आहे? कशी आहे सर? टेस्टी कशी आहे अवनी? अजून टेस्ट पण नाही। आई अशीच ठेव ना, नाही अशीच ठेव नाही। आता ताई सांगते, हे डिझाईन पाहिजे। तुझा डायलॉग? सो ब्युटिफुल, सो एलिगंट। ब्लॅक कलर
orange. Wow, wow, wow. And my beautiful color purple. आणि लापसीचा रिव्ह्यू द्या. So elegant, just looking like a वाव. आता छानशी आमची लापसी पुढ्यात आली आहे गरम गरम. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि लापसी खायला या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अग्निश गजाली. तर मित्रांनो, आता आम्ही जातो आहोत चलता फिरता ढाब्याला ना अस्मी, कारण का आता 2 दिवस आम्हाला सुट्टी आहे. अच्छा, 1 मिनिट. आईचा बर्थडे आहे आणि आईचा बर्थडे झाला आणि त्याच्यानंतर पप्पांचा लग्नाचा वाढदिवस आहे आज, म्हणून आम्ही आणि बघा जानेवारी 6 ला आई पप्पांचा वाढदिवस असतो. आणि पप्पा कितव्या डेला आईचा बर्थडे असतो? 1 जानेवारीला आईचा बर्थडे असतो आणि 6 जानेवारीला आई पप्पांचा लग्नाचा वाढदिवस असतो आणि 15 जानेवारीला माझा बर्थडे असतो. अगं सोनू, आता येतं मी बॉटल खेळते. तू कुठे चालली आहे? कुठे चालली? ट्रेनला. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलो आहोत. उलट दिसत असेल तुम्हाला, चलता फिरता ढाबा. तर आज ॲनिव्हर्सरी स्पेशल आम्ही इथे जेवायला आलो आहे. आई पप्पा, आम्ही 4 जण आणि मावशी, आतू आणि काका गेलेत विरारला. श्रेयस दादाचा आज क्लास होता, त्यामुळे तो पण नाही येऊ शकला. सुट्टी तर होती त्याची, उद्या संडे आहे. तर आता आम्ही जेवायला बसतोय. जाऊया आपण चलता फिरता ढाब्यामध्ये. तर फ्रेंड्स, हे आहे लेबनीज प्लॅटर. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे कबाब आहेत, चिकन ग्रेव्ही आहे आणि 2 नान दिले त्यांनी, बटर नान. तर आता हे ट्राय करतो आम्ही. त्यांनी आम्हाला सजेस्ट केली डिश की नॉनव्हेजसाठी हे प्लॅटर खूपच छान आहे फॅमिलीच्या हिशोबाने. तर आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. त्याच्यामधला मला व्हाईटवाला आवडतो जास्त, पण मी व्हाईटवाला घेणार. फ्रेंड्स, या प्लेटरमध्ये जी ही चिकन ग्रेव्ही आलेली ती एकदमच तुफानी आहे टेस्ट त्याची. मला जी चटणी मसाला पापडसोबत ही ग्रीन सर्व केलेली, त्यासोबत मी हे खाते आहे. तर फ्रेंड्स, स्टार्टर झाले. आता मटन नल्ली निहारी ऑर्डर केलेलं ते मी ट्राय करते. मस्त स्पायसी आहे, दाखवते तुम्हाला. हा मी छोटीच घेतली आहे नळी, एकदम मोठी होती आणि ह्याची टेस्ट पण खूप छान आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही घरी पोहोचलो. येताना अवनीने आईस्क्रीम नाही सांगितली, त्यांना सर्दी आता लास्ट वीकमध्येच त्यांना बरं नव्हतं. तर आईस्क्रीमला नकार दिल्यामुळे फ्रुटी घेतली आहे. अवनी बसली आहे, अस्मी पण बसली आहे आणि अवनीने येता येता पडली
आणि पराक्रम करून घेतला. हाताला खरचटलंय थोडंसं, तर जरा खरचटल्यामुळे हळद लावली आहे तेलावर. आणि आता आम्ही झोपतोय. छान असं थंड वातावरण होतं बाहेर. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.